काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा जंगलात पशुपक्षी मिळून मिसळून राहायचे आणि त्यांचा राजा होता सिंह. तो नुसताच नावाला राजा होता, तो होता एकदम आळशी. त्याच्यासाठी शिकार पण त्याचे मंत्री चित्ता आणि वाघ घेऊन यायचे. रोज आणलेली शिकार बसून खायची आणि झोपायचं, एवढंच सिंहाचं काम. आपल्या राज्याची सुद्धा त्याला काहीच काळजी नव्हती. या जंगलात एक तलाव होतं. त्या तलावातील पाणी जंगलातले सगळे प्राणी प्यायचे. पण काही महिन्यांपूर्वी तिथे थोड्या मगरी आल्या आणि त्या तलावात आपली वस्तीच केली. मग तलावाजवळ येणारे प्राणी त्यांची आयती शिकार बनवू लागले. म्हणून सगळे प्राणी त्या तलावाजवळ जायला घाबरायचे. काहींनी तर पाणीच पिणं बंद केलं होतं आणि पूर्ण जंगलात हे एकच तलाव होतं. त्याच्यामुळे ही समस्या खूप गंभीर होती. एक दिवस या त्रासाला कंटाळून जंगलातील सगळे प्राणी त्या आळशी सिंह राजाकडे गेले. त्यांना आपली तक्रार सांगितली. पण काय, सिंह म्हणाला, हे बघा प्राण्यांनो, तलावातील त्या मगरी खूपच खतरनाक आहेत. त्यांचा सामना मी आणि माझे मंत्री करू शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही काहीतरी दुसरा मार्ग असेल तर तो सांगा. तेव्हा त्या प्राण्यांच्या गर्दीतून एक कोल्हा म्हणाला, माझ्याकडे एक उपाय आहे, पण त्यासाठी जंगलातील सगळ्या प्राण्यांनी खूप मेहनत घ्यायला पाहिजे. सिंह म्हणाला, ठीक आहे, सांग. आपण सगळ्यांनी मिळून जंगलामध्ये एक दुसरं तलाव खोदायचं. थोड्याच दिवसात पाऊस पडेल आणि त्या खोदलेल्या खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी जमा होऊन एक नवीन तलाव बनेल आणि इथून पुढे जंगलवासियांना काहीच त्रास होणार नाही. सिंह म्हणाला, वा, ही योजना तर अतिउत्तम आहे. उद्यापासूनच जंगलातील सगळ्या प्राण्यांनी कोल्ह्याच्या निदर्शनाखाली खड्ड्याचे काम चालू करायचे आणि जो कोणी प्राणी यात मदत करणार नाही त्याला कडक शिक्षा दिली जाईल. त्यानंतर कोल्ह्याच्या निदर्शनाखाली खड्ड्याचे काम चालू झाले. सगळे प्राणी खूप मेहनत करून खड्डा पाडू लागले आणि काही दिवसातच एक मोठा खड्डा तयार झाला. आणि काही दिवसातच पाऊस आला आणि तलाव पूर्ण काठोकाठ भरून गेले. मग एक दिवस कोल्हा, जंगलातील इतर प्राणी, सिंह आणि त्याचे मंत्री तलावाजवळ जमा झाले. सिंह म्हणाला, कोल्ह्याच्या हुशारीने हे तलाव तयार झाले आहे, म्हणून या तलावाला मी कोल्ह्याचे तलाव असे नाव देत आहे. सिंहाने तलावाचे गोड पाणी पिऊन उद्घाटन केले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि उद्घाटन समारंभ साजरा झाला. सगळे प्राणी आता नवीन तलावातून पाणी पिऊ लागले. काही दिवसानंतर कोल्ह्याला वाटले की हे तलाव तर माझे आहे, आपण काहीही करू शकतो. म्हणून जंगलातील सगळ्या प्राण्यांना तिथे त्याने बोलावले आणि सांगितले, जर तुम्हाला या तलावातील पाणी प्यायचे असेल तर त्यासाठी तुम्ही मला टॅक्स भरायचा, कारण हे तलाव माझे आहे. बिना टॅक्सचं मी कोणालाही पाणी पिऊ देणार नाही. अरे कोल्ह्या, हे तलाव खोदण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मेहनत केली आहे, मग या पाण्यावर तू का टॅक्स लावतोय? कोल्हा म्हणाला, जर तुम्हाला पाणी प्यायचे असेल तर टॅक्स द्यायचा, नाही तर जावा त्या मगरींच्या तलावातलं पाणी प्या. सगळ्या प्राण्यांनी भिवून कोल्ह्याला टॅक्स द्यायचं ठरवलं. कोणी फळं आणायचं तर कोणी भाज्या आणायचं, अस्वल मध आणायचं, ससा, गाजर, मुळा आणायचा. काही महिन्यांपर्यंत हे असंच चालत राहिलं. जंगलातील सगळे प्राणी फळं, भाज्या कोल्ह्याला आणून द्यायचे आणि कोल्हा त्यांच्यावर ताव मारायचा. एक दिवस त्या तलावावर बगळा पाणी प्यायला आला. तेव्हा कोल्हा लगेच त्याला म्हणाला, जर तुला पाणी प्यायचे आहे तर मला टॅक्स दे. बगळा म्हणाला, कसला टॅक्स? हे तलाव जंगलातील प्राण्यांनी खोदले आणि निसर्गाने पावसाच्या रूपाने हे पाणी जंगलातील प्राण्यांना फुकट दिले आहे. मी नाही देणार टॅक्स. हे ऐकताच कोल्ह्याने बगळ्यावर झडप घातली आणि त्याची मान पकडली. त्याला म्हणाला, जास्त हुशारी करू नकोस, मी जे सांगतोय तेच कर, निघून जा इथून. बगळ्याला खूप राग आला. तो तिथून लगेचच जंगलाचे राजा सिंहाकडे गेला. बगळ्याने आपली तक्रार सिंहाला सांगितली, पण सिंह होता आळशी. तो म्हणाला, हे बघ बगळ्या, मी तर येऊ शकत नाही, मला खूप कंटाळा आला आहे, पण तुझ्यासाठी माझे हे मंत्री वाघ आणि चित्ता तिथे येणार
आणि त्या दृष्ट कोल्ह्याला चांगलाच धडा शिकवणार. त्या बगळ्याबरोबर वाघ आणि चित्ता कोल्ह्याच्या जवळ गेले. त्यावेळी सुद्धा कोल्हा कोणत्या एखाद्या प्राण्यांकडून टॅक्सच्या रूपाने घेतलेली द्राक्ष खात होता. चित्त्याला लगेच समजले की हा काय करतोय. चित्ता म्हणाला, दृष्टा, तुला अधिकार दिला त्याचा तू गैरवापर करतोस. तू जंगलाच्या सरकारी संपत्तीचा असा गैरवापर केलास म्हणून सिंह महाराजांनी आम्हाला तुला दंड देण्यासाठी पाठवले आहे. हे ऐकून कोल्हा घाबरला आणि मला माफ करा, माफ करा असे म्हणू लागला. पण चित्ता आणि वाघाने एकही शब्द ऐकला नाही आणि त्याच्यावर हल्ला करून त्याला मारून टाकले. कोल्ह्याच्या मृत्यूनंतर जंगलातील इतर प्राणी खुशीखुशीने तलावाचे पाणी पितात. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते की कोणताही अधिकार आपल्याला दिला तर त्याचा गैरवापर करू नये, नाहीतर कोल्ह्यासारखा दंड सहन करावा लागेल. मित्रांनो, अशा छान गोष्टींसाठी आपल्या मराठी स्टोरी टीव्हीला सबस्क्राईब करा आणि गोष्टीला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.